Hello student, in last lecture we have studied half-life period of the radioactive material. In that lecture we have studied average life of the radioactive species. Average life of the radioactive species. half-life मध्ये आपल्याला काय मिळाले? T is equal to 1/2 0.693 लॅम्बडा अशी आपल्याला व्हॅल्यू मागच्या वेळेस आपल्याला मिळालेली आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? ॲव्हरेज लाईफ ऑफ दी रेडिओएक्टिव्ह स्पेसिस. त्यामध्ये बघा वी हॅव सीन दॅट डिफरंट न्यूक्लिआय ऑफ अ गिवन रेडिओएक्टिव्ह स्पेसिस. Different nuclei of the given radioactive species decay at different times. That is, they have different lifetimes. The radioactive कुठले असतात एलिमेंट्स तर युरेनियम, रेडियम, गॅलियम, आर्सेनिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओएक्टिव्ह मटेरियल असते. तर त्या रेडिओएक्टिव्ह मटेरियलसाठी लाईफ टाईम हा वेगळा असतो प्रत्येक न्यूक्लियससाठी. मग त्या लाईफ टाईमसाठी आपल्याला त्याचा ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. त्याच्यावरून प्रत्येक मटेरियलचा आपल्याला ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड कॅल्क्युलेट करता येतो. ते आपण बघूयात. त्यामध्ये बघा द नंबर ऑफ न्यूक्लिआय डिकेइंग बिटवीन टाईम t and t plus dt. The number of nuclei decaying between the time t and t plus dt is given by म्हणजे t स्मॉल t टू t plus dt असं टाइम इंटरवल आहे. त्या टाइम इंटरवल मध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर एक फॉर्म्युला मिळणार आहे. कुठला फॉर्म्युला मिळणार आहे बघा तर ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड आपण कशाने डिनोट करतो? ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड डिनोट कशाने करतो आपण तर टो ह्या लेटरने डिनोट करतो. आणि त्यासाठी आपल्याला फॅक्टर काय मिळते बघा लॅम्बडा n0 e raised to minus लॅम्बडा t असं फॅक्टर मिळतोय. आणि त्या फॅक्टरला आपण काय करायचं इंटिग्रेट करायचं आहे. n0 म्हणजे काय असणार आहे तर पॅरेंट्स ॲटम असणार आहे. पहिले जे ॲटम आपल्याला डिके करायचे आहेत ते डिके ॲटम्स आहेत n0. मग ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड टो बरोबर काय असेल तर 1/n0 इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी. इंटिग्रेशनची लिमिट किती आहे 0 to इन्फिनिटी इंटू इंटिग्रेशन t लॅम्बडा n0 t म्हणजे काय असतं टाइम पिरियड. त्यामध्ये एखाद्या इलेमेंटचं डिके होतं किंवा डिसइंटिग्रेशन होतं ते टाइम असणार आहे t स्मॉल t इंटू लॅम्बडा n0 e raised to minus लॅम्बडा t dt असं आपल्याला मिळते. मग तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशन मध्ये जो कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढायचा आहे आपल्याला. म्हणजे कसं असणार आहे तर तिथे n0 व्हॅल्यू आपण गेली म्हणजे जाते आधी. कारण का तर n0 हे सेम टर्म आहे. त्यामुळे n0 व्हॅल्यू काय होते कॅन्सल होते. मग राहतात शिल्लक काय बघा टो इज इक्वल टू लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट विच इज रिमूव्हिंग आउटसाइड फ्रॉम द इंटिग्रेशन पासून लॅम्बडा हे बाहेर पडतंय. मग आपल्याला काय मिळणार आहे व्हॅल्यू टो बरोबर 0 to इन्फिनिटी t इंटू e raised to minus लॅम्बडा t इंटू मायनस लॅम्बडा t इंटू dt. आता तुम्हाला माहिती आहे की इंटिग्रेशन जर केलं तर आपल्याला कसं मिळेल मग टो बरोबर 1/λ मिळते 1/λ असं आपल्याला व्हॅल्यू मिळते. आपल्याला माहिती की टो बरोबर 1/λ असेल तर t 1/2 मागच्या वेळेस आपण जर बघितलं तर t ची व्हॅल्यू काय असते ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड मध्ये काय असते t 1/2 06.3 इंटू लॅम्बडा मग त्यामध्ये आपण जर ही व्हॅल्यू घातली लॅम्बडाची तर कशी येणार आहे 1/λ इज इक्वल टू असे जर आपण पुट केले तर म्हणजे t 1/2 इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला टो म्हणजे ॲव्हरेज लाईफ टाईम पिरियड इंटू लॅट 2
2 म्हणजे ln(2) नॅचरल लॉग ऑफ 2 बरोबर आहे. मग नॅचरल लॉग 2 इज इक्वल टू काय असते व्हॅल्यू t 1/2 इज इक्वल टू 0.693 इंटू टी. इथं हाफ लाईफ पिरियड म्हणजे कसं मिळणार आपल्याला हाफ लाईफ पिरियड ऑफ द रेडिएक्टिव्ह सबस्टन्स हाफ लाईफ पिरियड ऑफ द रेडिएक्टिव्ह सबस्टन्स इज इक्वल टू 0.693 इंटू काय असणार आहे तर इंटू टो असणार आहे इंटू स्मॉल टी किंवा टाइम पिरियड असेल हाफ लाईफ पिरियड इज इक्वल टू दॅट व्हॅल्यू इट विल बी टो. लक्षात अशा पद्धतीने आपण ॲव्हरेज लाईफ पिरियड कॅल्क्युलेट करू शकतो. आता नेक्स्ट बघा एक्झाम्पल ह्याच्यावर आधारित घेऊयात आपण. तुमच्या लक्षात येईल हा कन्सेप्ट. एक्झाम्पल नंबर 1 जर घेतलं तर आपल्या लक्षात येईल ह्या एक्झाम्पल बेस्ड ऑन दॅट कन्सेप्ट द हाफ लाईफ ऑफ द न्यूक्लिअर स्पेसिस द हाफ लाईफ ऑफ द न्यूक्लिअर स्पेसिस half life of the nuclear species x n x असं जर म्हटलं तर चालेल is 3.2 days 3.2 डेज आहे. एका न्यूक्लिअर सबस्टन्सची हाफ लाईफ 3.2 डेज आहे. तर ह्याच्यावरून फर्स्ट डिके कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे. सेकंड ॲव्हरेज लाईफ कॅल्क्युलेट करायचा आहे. ॲव्हरेज लाईफ थर्ड नंबरला the activity of its sample of mass 1.5 kg या 1.5 ग्रॅम म्हणा 1.5 ग्रॅम बसा. नेक्स्ट द डिके कॉन्स्टंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. व्हॉट इज द डिके कॉन्स्टंट ऑफ दॅट पिरियड. डिके कॉन्स्टंट काढताना आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय असणार आहे बघा. n इज इक्वल टू n0 e रेस टू मायनस लॅम्बडा टी हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. n0 इज इक्वल टू काय असणार आहे पॅरेंट्स ॲटम विच आर डिकेइंग. n0 हा पॅरेंट्स ॲटम असणार आहे. लॅम्बडा इज इक्वल टू डिके कॉन्स्टंट असणार आहे. डिके कॉन्स्टंट आणि टाइम इंटरवल असणारे स्मॉल टी इज इक्वल टू टाइम इंटरवल. अशा पद्धतीने आहे. आणि n म्हणजे काय असणार आहे तर डॉटर ॲटम्स विच आर डिके विच आर डिकेइंग. सपोज आपण जर युरेनियमचं उदाहरण घेतलं तर युरेनियममध्ये पॅरेंट्स ॲटम U235 असतोय आणि डिके केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे U32 ची सिरीज मिळते.
मग पॅरेंट्स ॲटम काय असणार आहे U235 पॅरेंट्स ॲटम आणि U34 आर इज अ डॉटर ॲटम. अशा पद्धतीने डिके कॉन्स्टंट आपल्या ह्याच्यानुसार कॅल्क्युलेट करता येईल. डिके कॉन्स्टंट here half life period of the substance. half life period चा काय फॉर्म्युला आहे T1/2 0.693 डिवाइडेड बाय लॅम्बडा असा हाफ लाईफ पिरियड साठी आहे. मग याच्यावरून आपण काय करू शकतो वी कॅन कॅल्क्युलेट द हाफ लाईफ ऑफ द सबस्टन्स एनी सबस्टन्स. डिके कॉन्स्टंटची आपण जर व्हॅल्यू टाकली तर आपल्याला ह्याच्यावरून काय करू शकतो आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ डिके कॉन्स्टंट लॅम्बडा we can find out the value of half life period of the substance. Value of half life period T1/2 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट बघा आता लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला ह्याच्यावरून काढता येईल. कशी काढायची बघा लॅम्बडा इज इक्वल टू हाफ लाईफ पिरियडची आपल्याला व्हॅल्यू दिली आहे 3.2 डेज. ह्याच्यावरून आपल्याला काय काढता येईल डिके कॉन्स्टंट काढता येईल. कसं काढायचं मग लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय T1/2 0.693 डिवाइडेड बाय काय असणार आहे 3.2. मग आता किती व्हॅल्यू येते बघा लॉग टेबल जर आपण फाइंड आउट केली तर ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे बघा 0.2166 पर डे 0.2166 पर डे. लक्षात. मग आता तुम्हाला पर डे साठी तुम्हाला माहिती आहे की 24 गुणिले जर 3600 केलं आपण म्हणजे 24 hours इंटू सेकंड म्हणजे कसं असणार आहे बघा 0.2166 भागिले 24 गुणिले 3600 असं का करायचं तर पर डे हे काढायचं आपल्याला. म्हणजे तुम्हाला माहिती 24 तास असतात एका दिवसात आणि 3600 सेकंद जर आपण त्याने म्हणजे मल्टिप्लाय जर केलं तर आपल्याला एकूण सगळे सेकंद मिळतात. ओके सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणजे पर डेचं आपण पूर्ण सेकंदमध्ये जर कन्वर्शन केलं एका दिवसाचं आपल्याला पूर्ण सेकंदात रूपांतर करायचं असेल तर आपण काय करणार 24 गुणिले 3600 बरोबर आहे म्हणजे 0.2166 डिवायडेड बाय 24 इंटू 3600 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 2.5 इंटू 10⁻⁻⁶ सेकंड इनवर्स 2.5 इंटू 10⁻⁶ सेकंड इनवर्स अशी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे. ह्याच्यावरून आपण काय काढू शकतो हाफ लाईफ पिरियड काढला. आता ह्याच्यावरून हाफ लाईफ पिरियड आहे दिस इज युअर हाफ लाईफ पिरियड दिस इज युअर डिके कॉन्स्टंट लॅम्बडा आहे हा तुमचा आणि ह्याच्यावरून आपण काय करू शकतो ॲव्हरेज लाईफ किंवा ॲव्हरेज लाईफ पिरियड काढू शकतो. म्हणजे कसं असणार आहे बघा फ्रॉम दॅट वी कॅन कॅल्क्युलेट ॲव्हरेज लाईफ average life period is equal to tau is equal to 1 by lambda. Tau is equal to 1 by lambda. Therefore 1 divided by 0.2166 1 divided by 0.2166 is equal to
4.617 डेज. 4.61 डेज. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे का नाही आपण ह्यात पुट केली 2166 लॅम्बडाची व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला काय मिळणार आहे डीके कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथं पुट करून आपल्याला काय मिळणार आहे तर ॲव्हरेज लाईफ पिरियड मिळणार आहे आणि तो ॲव्हरेज लाईफ टो इज इक्वल टू काय असतो 4.617. म्हणजे पूर्ण सगळं हे युरेनियम मटेरियल आहे ते पूर्ण डीके होण्यासाठी ॲव्हरेज लाईफ पिरियड किती असणार आहे टो इज इक्वल टू 4.617 डेज असणार आहे. 617 डेज असणार आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघूयात आपण ह्याची. Activity is given by the activity is given by activity is given by activity कशी असणार आहे A is equal to लॅम्बडा n of t हा फॉर्म्युला आहे. ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला कसा काढायचा A इज इक्वल टू लॅम्बडा n of t असा ऍक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे. मग आता काय करायचं बघा n of t इज अ नंबर ऑफ न्यूक्लिया इन द गिवन सॅम्पल. n of t is a number of given nuclei in the sample. म्हणजे n of t काय असणार आहे n of t is equal to 6.02 into 10 raised to 23 6.02 into 10 raised to 23 into 1.5 10 raised to -3 अशी आपल्याला n of t ची व्हॅल्यू काढता येईल डिवायडेड बाय y आणि त्यामुळे काय मिळणार आपल्याला व्हॅल्यू 9.03 into 10 raised to 20 divided by y. This is your y is atomic mass of the nuclear species. Here y is atomic mass of the nuclear species. Atomic mass of the nuclear species. ओके अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ॲटॉमिक मास काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. आता याच्यावर ऍक्टिव्हिटी काय येणार आहे बघा देअरफॉर ऍक्टिव्हिटी A इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n ऑफ t म्हणजे n ऑफ t 6. A is equal to काय आहे 6.08 into 10 raised to 40 divided by y. Here y is atomic mass of the nuclear species. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि आपण पास करूया. लेक्चर नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.